जय श्री कृष्ण. नमस्कार मंडळी, माझ्या या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी दर आठवड्याला या चॅनलच्या माध्यमातून आपली संस्कृती, सण समारंभ, अध्यात्म, व्यक्तिमत्व विकास तसेच इतर सामाजिक विषयांवर माहिती घेऊन येत असते. त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ जाणून घेणार आहोत आणि मग आपण पाहूया या महामंत्राचा जप कसा करावा ते. तर हा मंत्र अशा प्रकारे आहे: हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे भागवत शक्ती म्हणजे हरे, हे सर्वाकर्षक भगवन म्हणजे कृष्ण, हे परमभोक्ता म्हणजे राम, कृपया मला आपल्या सेवेत घ्या, असा या महामंत्राचा अर्थ आहे. तुम्ही या महामंत्राचा जप करण्याकरता दिवसातील एक विशिष्ट वेळ निश्चित करा. सूर्योदयापूर्वीची वेळ जप करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. जप करताना आपले डोळे नीट मिटून घ्या आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. जप करतेवेळी प्रत्येक शब्द स्पष्टपणे उच्चारा व भगवान श्रीकृष्णांना प्रार्थनेच्या भावनेत संबोधन करा. मनात भगवंताचे स्मरण करा. ज्यावेळी आपले मन इतरत्र भटकेल त्यावेळी त्याला परत हरिनामाकडे घेऊन या. हा जप म्हणजे भगवान श्रीकृष्णांना केलेली एक प्रार्थना आहे. तुमचा जप जितका अधिक लक्षपूर्वक व प्रामाणिक होईल तितकी अधिक आध्यात्मिक प्रगती तुम्ही करू शकाल. भगवंतांनी आपल्यावर कृपा करून त्यांचे नाव घेणे अत्यंत सुलभ बनवले आहे. भगवंतांनी आपल्या नामात स्वतःची सर्व शक्ती एकवटून ठेवली आहे. म्हणजेच भगवंत आणि त्यांचे नाव यात काहीच फरक नाही. ज्यावेळी आपण महामंत्राचा जप करीत असतो त्यावेळी आपण प्रत्यक्ष भगवंतांच्या सहवासात असतो व आपले शुद्धीकरण होत असते. म्हणून आपण सतत भक्तिभावाने जप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा जप केल्याने आपल्या आयुष्यात बरेच सकारात्मक बदल झालेले आपल्याला दिसून येतील. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण आणि चिंता वाढणे हे स्वाभाविकच आहे. पण कृष्ण नावाचा जप केल्याने आपले मन शांत होते आणि तणाव कमी होतो. मनाला स्थिरता प्राप्त होते, ज्यामुळे आपली एकाग्रता वाढते. हा जप करताना सर्व नकारात्मक विचार दूर होतात. आपल्या आजूबाजूला एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. याने आपल्या मनात चांगले विचार येतात आणि आपला आत्मविश्वास वाढतो. कृष्ण नाम हे सर्वात मोठे शस्त्र आहे. या नामात खूप शक्ती आहे जी आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवू शकते. कृष्ण नामाचा जप केल्याने कृष्णाच्या प्रती प्रेम आणि भक्ती वाढते. आपण देवाच्या जवळ आहोत असा आपल्याला अनुभव येतो. मंडळी, कृष्ण नामाचा नियमित जप केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे अनेक शास्त्र ग्रंथात म्हटले आहे. तर मोक्ष म्हणजे काय? तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता. मंडळी, आपण सर्व खूप भाग्यवान आहोत की आपण मनुष्य योनीत जन्म घेतला आहे. आपण आपल्या मुखातून भगवंतांचे नाम उच्चारू शकतो. आपल्या डोळ्यांनी भगवंतांना पाहू शकतो. आपल्या कानांनी भगवंतांचे नाम ऐकू शकतो. आपण आपल्या आजूबाजूला अनेक पशु, पक्षी, प्राणी, कीटक पाहतो. त्यांना भगवंतांचे नाम घेणे शक्य नाही. तर मंडळी, या कृष्ण नामाचा जप केल्याने आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता मिळू शकते आणि भगवंतांमध्ये विलीन होण्याची संधी प्राप्त होऊ शकते. तर आपण सर्वांनी नियमितपणे या महामंत्राचा जप नक्की करा. मंडळी, तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा कोणत्या नवीन विषयावर माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण लवकरच भेटू आपल्या पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर माहिती घेऊन. जय श्री कृष्ण.